सत्यवाही. आता कारभारीने बरीच माहिती काही सांगितली. दर्शन बंद आहे बरं का. कार्यक्रम होईल त्यानंतर दर्शन आणि महाप्रसाद आहे. बापाचं नाव मायाप्पा, आईचं नाव सुंदराई. 1892 सालाला सोमवार दिवस द्वादशी 4:23 धनगर कुळात एका गरीब घरात त्या बाळू धनगराचा जन्म झाला. आणि त्यावेळेला या भगवंतानं धरतीवर अवतार घेतला. पण ज्या देवाला येणा आणि खुळा असं म्हणत होती. आपल्यात अनेक संत आहेत. संत तुकाराम महाराज आहेत, ज्ञानेश्वर महाराज आहेत, एकनाथ महाराज आहेत, असं अनेक महाराज आहेत. पण ह्या महाराजांचं पवित्र ठिकाणी जर आपल्याला जायचं असेल, त्यांचं चरण स्पर्श करायचं असेल, त्यांचं दर्शन घ्यायचं असेल, तर आपल्याला त्यांच्यापाशी जावं लागतं. दर्शन घेण्यासाठी आपल्याला त्यांच्या मंदिरात, त्यांच्या पादुकांवर आपल्याला जर नतमस्तक व्हायचं असेल, तर त्यांचं दर्शन घेण्यासाठी आपल्याला त्याच्यापाशी जायला लागतं. पण या पृथ्वीवर कलियुगात असा एक संत निर्माण झाला, त्याचं नाव बाळू धनगर आहे. आणि त्यानं प्रत्येकाला सांगितलंय, तुझ्या संसारातनं, तुझ्या प्रपंचातनं, तुझ्या अडचणीतनं तुला माझ्याकडे येणं होत नाही, तू कधीच माझ्याकडे येण्याचा प्रयत्न करू नको. माझ्याकडे येण्याचा तू कधीच प्रयत्न करू नको. ज्या दिवशी तू मला हाक मारशील, त्या दिवशी मी तुझ्या हाकेला धावून येईन आणि तुझ्या टाचखाली उभा राहीन. आणि या बाळू धनगराचा चालत असलेला या मेंढी माऊलीचा पायी दिंडी सोहळा प्रत्येक गावाला, प्रत्येक इसीला जाऊन तिला लावून आलेला आहे. आदमापूरच्या 19 बगेच्या मेटकेची एक बगी आहे. प्रत्येक गावात प्रत्येक लोकांना माहित आहे. ह्या संतांचं दर्शन घेण्यासाठी आपल्याला कुठेही जायची गरज पडत नाही. आणि त्या संतांचा जन्म सोहळा, जन्म उत्सव आपण आज थाटामाटाने साजरा करतोय. तुम्ही एवढ्या वेळ झालं बसलाय, तुमचं म्हणणं असेल परदेशा वृत्तावून चटकाना घरी जावं, असं काही नाही. पण प्रत्येकाला वेळेचं भान आहे. आणि त्या वेळेचं भान कशासाठी, तो बाळू धनगर गावात ज्यावेळेला येण्यासारखा वागणार, खोल्यासारखा वागणार. जुन्या लोकांची पद्धत होती की आपल्या आपतातली मुलगी आपल्या मुलाला करायची, बाईकची कोणाची नको. का तर आपलं काय आहे ते आपल्याला माहिती आहे. त्यावेळेला गंगोटाने विचार केला, ही बाळू येण्यासारखं करतोय, खोल्यासारखं वागतोय, या मुलाला, या बाळूला लगीन कसं होईल. बापाला सांगितलं, माझी सत्यवा उपवर झाली, या बाळूचं सत्यवाचं लग्न करूया. मामा ऐकण्याचा झाला. मामानं सांगितलं, मी देवाचा माणूस आहे, माझं लग्न करू नका. आणि मी लग्नासाठी जन्माला आलेलो नाही. त्यावेळेला या गंगोताईच्या नवऱ्यानं, हिराप्पा खिलाऱ्यानं बाळूला पंचाच्या चावडीत अक्कोळ गावात उभा केलं. एक देण्यात देवापेक्षा संत थोर असतो आणि त्याचा अंत कधी कोणाला सापडत नाही. पंचाच्या चावडीने ज्या वेळेला बाळूला उभा केलं, त्यावेळेला कोण पडलं होतं, जर पंचात आपण नाही म्हणाव तर आपल्या वीर बापाचा अपमान होईल. आणि होई म्हणाव तर आपला जन्म जगाच्या उद्धारासाठी झाला आहे. पण देवा, बापाच्या इज्जतीसाठी, बापाचा अपमान होणे म्हणून साठी बाळून होकारात ती मान दवडली. त्यावेळेला हिराप्पा किल्लारीच्या तोंडातून एक शब्द गेला, त्या बाळ्याने जर नाही लगीन केलं तर अक्कोळ गावात महारापाच्या रावणात खांबाला बांधून या बाळ्याचं सत्तीचं लग्न लाव्या. त्यावेळेला मामांच्या वाचत एक शब्द गेलता, मामा
अरे जबरदस्तीनं माझं लगीन लावशीला, पण एक ध्यानात ठेव, माझ्या मांडवातनं तुझं मड जाईल. माझ्या मांडवातनं तुझं मड जाईल म्हणल्यानंतर हिराप्पा खिलाऱ्यानं सांगितलं, तुला अखंड गाव येड म्हणते. आणि तू काय मला सांगायला लागलाय, मी मेलू तर चालेल पण तुझं सक्तीचं लगीन लावणार. कारण की विश्वाची गोष्टच नव्हती. किंवा बाळू त्या पद्धतीचा वागत होता. त्यावेळेला लग्न लावलं आणि लग्न झाल्यानंतर ज्यावेळेला अक्षता पडली त्यावेळेला या हिराप्पा खिलाऱ्याची छाती दुखायला लागली, मायबाप रक्ताची उलटी व्हायला लागली, अंतःकरण जाणवायला लागलं. बाळूने दिलेला शब्द खरा होणार आहे. आपण मरणाच्या दारात अडकूया, आपला प्राण निघून जाणार आहे. त्यावेळेला रक्ताची उलटी झाली, याला बोलता येईना, बोबडे बोलायला लागला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या हिराप्पा खिलाऱ्यानं आपल्या जावयाला, आपल्या मेहुण्याला बाळूला हातानं पाडवायला सुरुवात केली. मायबाप बाळूनं खांद्यावरची शाल बाजूला टाकली, निघून गेला. त्यावेळेला या हिराप्पा खिलाऱ्यानं सांगितलं, अगोदर माझ्या हातात हात दे आणि मग तुला पुढचं सांगतो. बाळूनं हातात हात दिला आणि सांगितलं, तुझी बहीण गंगोताई, दोन भाचा आहेत, हुआप्पा आणि सीताप्पा, भाची लगमवा आणि तुझी राणी सत्यवा आणि माझ्या 1000 मेंढराची जगत याचा सांभाळ करतो म्हणून मला वचन दे. पण तू बोललेला शब्द खरा होणार आहे, मी मरण पावणार आहे. एवढं बोलल्यानंतर बाळाप्पाच्या डोळ्यात सुद्धा अश्रू व्हायला लागलं. आणि ज्या वेळेला बाळाप्पाने होकारांची मान हलवली, मायबाप खरकत्या पाण्यात बाळूच्या हातात दिलेला हात निसटला आणि हिराप्पा खिलारी महारापाच्या रावलात मांडवाच्या दारात मरण पावला. सांगायचं एवढंच होतं, बाळू धनगर म्हणजे साधी गोष्ट नाही, खैराचा इंगोळा. ह्याच्या जर नादी लागचाल तर तो घराची राख सुद्धा आपल्याला बघायला ठेवणार नाही. त्यानं सांगितलंय, माझ्या जर वाट्याला कोण गेला तर त्याला यमपुरी धावल्याशिवाय मी सोडणार नाही. प्रत्येकानं या देवापाशी येताना आपल्या अंतःकरणाला विचारून यायचं, अरे माझा देव तुम्हाला नारळ मागत नाही, माझा देव तुम्हाला 5 रुपयाची अगरबत्ती मागत नाही, माझा देव तुम्हाला 10 रुपयाचा नारळ मागत नाही. माझ्या देवाला फक्त एकच गरज आहे, येऊन माझ्या देवाची भक्ती कर, माझ्या देवाची भक्ती राख, तुझ्या आयुष्याचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही. ही माझ्या भगवंताचा शब्द आहे. का तर माझा देव मागण्यातला नाही हो मायबाप, माझा देव देण्यातला आहे. आणि या बाळू धनगरानं त्या सासऱ्याचा प्रपंच डोईवर घेतला आणि देश मुलूक आज कशी ही बकरी घेऊन कारभारी लोक मेंढके सेवकरी हिंडते ती अशी हिंडत चालली, फिरत चालली. सत्यवा संघ होती, लगमावा होती, 2 भाचा संघ होत, सिद्धाप्पा हुआप्पा संगतीचं मेंढक होत. पण देवा प्रत्येक गोष्ट घरात दाबून ठेवणारी व्यक्ती कोण असते हो? प्रत्येक गोष्ट 1 किलो आणलं तर त्यातलं एवढं गव्हाना दाबून ठेवतं. कोण ठेवतं? तुम्हीच ना. असं ही लगमवा रोज शेळ्या मेंढ्याचं दूध काढणार, दूध तापवणार, त्याचं इरजान लावणार आणि ताक करणार, घुसळणार आणि त्याचं तूप इकून बाजारात पैका आपल्या कमरेला लावणार. अरे पण रोज बकऱ्याच्या मागे फिरून फिरून माझ्या मेंढक्याच्या पायाच्या पुरण्या झालेल्या आणि मामाच्या डोळ्याने एक दिवशी बघायला सकाळच्या पाऱ्याला मामानं पायातलं वनकाट काढलं आणि इरजानाच्या डेऱ्यावर मारलं. जसं इरजानाच्या डेऱ्यावर पायातलं वनकाट मारलं, लगमावानं सकाळचा दिवस दुपारीला आला, घुसळान लावलेलं, पण डेऱ्याला काही लोणी यायला तयार नाही. 1 दिवस गेला, 2 दिवस गेला, 3 दिवस गेला, 4थी दिवशी मामा तळावर बेरी वळत बसलेला आणि ही असणारी लगमवानं फिरून घुसळान लावायला देवा. जसं घुसळान लावलं, मामानं बिडी वडत वडत सांगितलं, काय तुला दिवसभर घुसळत बसायचं ती बस, पण लोणी येणार नाही. त्यावेळेला लगमवाच्या लक्षात आलं आणि लगमवा निघून गेली, मामांच्या जवळ नतमस्तक झाली.
मामा माझी चुकलेली गोष्ट आहे, एवढी पदरात घे, मी तुझ्या पायावर दंडवट घालती. मामानं उठून उभा राहिला आणि फिरून पायातलं पायतानं मारलं त्या डेऱ्यावर. 4 दिवसाचं 4 लोण्याचं गोळ त्या इरजनाच्या डेऱ्यावर लोंबाय लागलं. आणि या लगमवानं बघितल्यानंतर मामांना साष्टांग नमस्कार घातला. देवा तो आहे ना मी नव का, तर ह्या दुनियेतलं पान जरी हलायचं असेल तर तो बाळू धनगराच्या अधिकाराशिवाय हलू शकत नाही. जना इरजानाच्या डेऱ्यातलं लोणी अडवलं. जी लगमवा इरजान घुसळत होती त्या इरजानाच्या डेऱ्यातलं लोणी अडवलं. मग या दुनियेत कोणाची टाप आहे का? या झाडाचं पान जरी हलायचं असेल तर त्याच्या अधिकाराशिवाय हलत नाही. कालच्या भाकणुकीत सांगितलं होतं, दंडवत घातला आणि पुढे बकऱ्यांचा प्रवास सुरू झाला. आणि एक दिवस असा उगवला, ताने मेंढराची गोदन पेत होती आणि सत्यवानं आपल्या डोळ्यानं बघितलं आणि सूर्यनारायणाला नमस्कार केला. हे देवा परमेश्वरा, सुद्धा सम्राटा, भाग्यवंता, दयावंता, कृपावंता, दयेचा आगर आहे, भक्तीचा सागर आहे. माझ्या लग्नाला 4 वर्ष होऊन गेलं. जर माझ्या पोटी एक बाळ असत तर मी सुद्धा असंच पाजत बसली असती. देवाची छाया कृपा झाली होती आणि या सत्यवाच्या नवसाला देव पावला होता. या सत्यवाच्या पोटी गर्भ राहिला. सत्यवाच्या पोटी गर्भ राहिला. 3 महिने, 4 महिने, 5 महिने, 6 महिने, 7 महिने झालं. 7वा महिना सत्यवाईला होता आणि मामांना आत्मसात होता. आपला अवतार जगाच्या कल्याणासाठी झालाय. आपण आपला प्रपंच करायला लागलोय. त्यावेळेला आमुष्याची रात होती. तळावरल्या बाजूला मामानं तिने सांग वेळेला रिंगण मारलं आणि सत्यवाल्यानं गंगोताईला सांगितलं, जोपर्यंत मी माघार येत नाही तोपर्यंत या रिंगणातनं पाय बाहेर टाकायचा नाही. काळी बंडा रात सरत आली. पाट 4 वाजल्या आणि सत्यवानं सांगितलं, आई किंवा बाळू गावाचा येडा आहे आणि या बाळूच्या नादाला लागून तू या काळ्या बंड रात्र इथं बसली. या आमचं गुरुमाऊली मन झालेलं आहे, त्यांच्यासाठी गेला टाळ्या वाजवायचं बरं. आणि 4 वाजताच्या वेळेला या सत्यवानं मारलेल्या रिंगणातनं पाय बाहेर टाकला. त्यावेळेला या सत्यवाचा 7 महिन्याचा गर्भपात झाला देवा. आणि मामाला ही बातमी कळली. त्यावेळेला मामा सकाळी उठल्या तळावर आलं आणि मामाने आक्रोश मांडलेला ऐकलं होतं. त्यावेळेला मामाने सांगितलं, सत्य तू सांगितलेली गोष्ट मी ऐकली नाही, म्हणून तुला सांगतो ऐक. आजपासून तुझा मार्ग तुला मोकळा आणि माझा मार्ग मला मोकळा. आणि त्या दिवसापासून मामानं स्वतःच्या प्रपंचाचा विषय सोडून दिला आणि जगाचा प्रपंच करायला सुरुवात केली. की आज तागायत मामा 1892 सालाला ज्यावेळेला अक्कड गावात जन्म घेतला होता त्या दिवसापासून आज तागायत 133 वर्षाचा काळ पूर्ण झालेला आहे. कोरेकर च्या नावाने युट्यूब चॅनल आहे, आपण घरी असल्यावर सुद्धा बघू शकता. या चॅनलवर बाळूमामांचे व्हिडिओ भरपूर येतात आणि आजचा झालेला ही कार्यक्रम त्या चॅनलवर बघायला मिळणार आहे. आणि दुसरी एक सूचना, त्या बाळू धनगराच्या दारातला एक गडी तुमच्या पायाला हात लावून सांगतो, तिथं आपली लायकी नाही आणि ह्या गोष्टी कोणी करू नका. का? बाळू धनगराच्या पायाला हात लावायची लायकी आपली नाही का? तर तेवढा आपण पुण्य केलं नाही, तेवढा आपण पुण्य केलं नाही. म्हणून साठी सगळ्यांच्या पायाला हात लावतो. जेवढी तुमच्या घडते तेवढी सेवा करा, भक्ती करा. झालेली सेवा मामाच्या चरणी अर्पण आणि सर्वांनी शांततेचं सहकार्य करा. बरोबर सत्यवाईच्या नावानं जय बाळूमामा. असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि बाळूमामाची आरती प्रवचन रोज पाहण्यासाठी विसरू नका. बोला जय बाळूमामा.